नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज मी आलो आहे माझ्या फॅमिलीसोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील कर्णपुरा देवीच्या यात्रेला. देवीचं दर्शन घ्यायचं आपल्याला आणि थोडे मजा पण करू आपण. इथे खूप सारे पाळणे वगैरे आहेत बघा. मला अगदी माझ्या लहानपणाची आठवण आली आहे. चला आपण सुरुवात करूया. तिथे उजवीकडे ना पन्हाळ गाडो आहे बघा. तुम्हाला आवाज होतो लवकर लवकर चला. ते मी जर शो बघितला आहे, एकदम भन्नाट गाडा आहे ते. त्याचा मला त्याला काही प्रश्न विचारतो, बरोबर तो त्या व्यक्तीसमोर जाऊन थांबतो. जसं की इथला कोणता माणूस खूप कंजूस आहे, तो बरोबर त्या माणसासमोर जाऊन थांबेल. असे कुठले तरी कॉमेडी प्रश्न विचारतो, ते गाडो बरोबर त्याच माणसासमोर जाऊन थांबतो. तर माझा प्रयत्न होता की येताना ते गाडवाचं शो बघायचं, पण 10पर्यंत वेळ असते, कारण आम्हाला 10च्या पुढे वेळ झाली आणि शोची वेळ फक्त 10पर्यंतच होती. त्यामुळे तो हुकला आहे पुन्हा. बघूया पुढच्या वेळेस जमलं तर मी नक्की टाकेल त्या शो. इथे मी श्रीला काही छोट्याशा गाडीच्या पाण्यात बसवलं होतं, पण नेमकी पाऊस सुरू झाला थोडा थोडा. तर मी त्याला खाली उतरवलं आणि दर्शनाला घेऊन गेलो. येताना मात्र त्याने मला खूप मजा केली. पाऊस थांबला होता. बऱ्याचशा राईड, एक एअरप्लेनची राईड होती, एक कारची होती, नंतर बोटीत बसला वगैरे वगैरे. तर खूप एन्जॉय केलं श्रीला. आता मी मंदिराच्या रांगेत दर्शन लागलं बघायचं. रात्री झाली तरी बऱ्यापैकी गर्दी होती तिथे. आता आपण आज जाऊया. देवीचं मी व्हिडिओ शूटिंग करायचा प्रयत्न केला आहे बघा. तुम्हाला बऱ्यापैकी दिसेल याची मी काळजी घेतली, कारण की बरीच गर्दी होती. पोलीसवाले पटापट चला असं करत होते. ते विचार काय करणार, थकले असेल ते दिवसभरापासून. तर आहे तुम्हाला देवीचं दर्शन होत असेल. एकदम छानशी मूर्ती आहे बघा देवीची. आणि दर्शन मी बाहेर निघालो. मस्त बघा, दोन्ही बाजूला मस्त दुकानं आहेत, खेळण्याचे असतील काय असेल. श्रीनी तर खूप मजा केली. आता श्री ते बघा, ते बबल जे होते ना ते फोडायच्या मागे लागला होता. लहान मुलं कुठे कसं काय एन्जॉय करतील, फार भारी. पुढे जाऊन त्याने मस्त राईड एन्जॉय केल्या. यावेळेस पहिल्यांदा त्याने काही खेळणी मागितलेली नाही. ते एरवी इकडे इकडे बघतो, हे घेऊन द्या ते घेऊन द्या असं चालू असतं श्रीचं. आणि इथे मग श्री एका कारच्या राईडमध्ये बसावा. लहान मुलांसाठी हेच सेफ राईड आहे, हाताने ढकलण्याची. 30 रुपयाची तिकीट होतं, म्हणजे 30 रुपये होतं बसण्याचं. तो 15 राऊंड देणार होता. तर श्रीला मजा आली बघा. तुम्ही बघू शकता, एन्जॉय केलं त्याने. सेफ राईड म्हणून आपण याला. बाकी मोठे मोठे पाळण्यात मोठ्या माणसांना सुद्धा भीती वाटते. हे बरं आहे आपलं, छोट्यांची मजा पण होते, त्यात सेफ असतं. हे ट्रॅम्पोलिन बघायची नंतर ते खेळल्यानंतर तो इथे गेला. इथे बघा 50 रुपये प्राईज होतं त्याचं. त्याला विचारलं मी एवढं का, तर तो म्हणे आम्हाला 2 लाख रुपये भाडं लागतं म्हणजे छोट्या जागेचं. ज्या जागेत त्यांनी सामान ठेवलं 50 रुपये. इथे छानपैकी श्रीने मजा केली. नंतर बाजूलाच बोटिंग होती. बोटिंग पण छान. इतक्या जोरात तो बोटिंग करत होता, त्याने फार एन्जॉय केलं. यावेळेस सगळे जवळपास एन्जॉय केलं. मागच्या वेळेस छोटा होतो, मागच्या वेळेस खेळणी घेण्यावर भर दिला जास्त. यावेळेस खेळण्यावर भर. पर वो क्या होगा, जो बच्चे रहते ना ताकत ज़्यादा रहती ना, तो दूर से घुमाते तो टूट जाएंगे वो. भैया भैया इधर से भैया, इधर जाओ. 30 रुपये टिकट. इधर से ओके. दमला एवढं खेळून घेऊ.
वजन एक तरफ होगा. काय झालं? वजन एक तरफ होगा हो. हां अभी बैलेंस होगा. हां हां ते बरोबर ठीक आहेत ना ते. हां आणि मग अशा रीतीने आम्ही तिथून राईड झाल्यानंतर घराकडे निघालो. आम्हाला जवळपास घरी यायला 11:30 पावणे 12 झाले होते. जेव्हा कोणाची यात्रा वगैरे असते का कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.